नमस्कार मंडळी, सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत. नगरपंचायत नगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा देखील झालेली आहे. 2 तारखेला मतदान पार पडणार आहे. परंतु अशातच आरक्षणाची मर्यादा 50% पेक्षा जास्त झाल्यामुळे या निवडणुकांना स्थगिती मिळणार अशी चर्चा व्हायला लागलेली आहे. यावरती देवेंद्र फडणवीसांनी मोठं विधान केलेलं आहे. देवेंद्र फडणवीस नक्की या सर्व घटनांवरती काय म्हणले आणि खरंच या ठिकाणी या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका थांबणार का? फडणवीस काय म्हणाले बघा. मला ही अपेक्षा आहे की सर्वोच्च न्यायालय हे समजून घेतील की निवडणुका सुरू झालेल्या आहेत. सगळी प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आहे. 2 तारखेला मतदान आहे. त्यामुळे या निवडणुका निर्विघ्नपणे पार पडण्याकरता जी काही विनंती आहे ती सर्वोच्च न्यायालय त्या ठिकाणी मान्य करेल. आजही बोलताना सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाबद्दल अतिशय सकारात्मक टिप्पणी त्या ठिकाणी केलेली आहे. इतकंच नाही तर जो काही जुना निर्णय आहे त्या निर्णयाचं मोठ्या बेंचने पुनरावलोकन केलं पाहिजे अशा प्रकारची टिप्पणी त्या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळे मला आज तरी अशी अपेक्षा आहे की या निवडणुका निर्विघ्नपणे पार पडतील. पण अर्थातच शेवटी हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाला घ्यायचा आहे. त्यामुळे त्या संदर्भात यापेक्षा जास्त आपण बोलू शकणार नाही. अशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकांना स्थगिती मिळणार का या मुद्द्यावरती आता आपलं मत स्पष्ट केलं आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की न्यायालय समजून घेईल की 2 तारखेला मतदान आहे आणि सर्व प्रक्रिया आता पार पडते आहे आणि त्यामुळे न्यायालय आपल्याला समजून घेईल असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेलं आहे. तसेच या निवडणुका निर्विघ्नपणे पार पडेल अशी विनंती देखील सर्वोच्च न्यायालयाला आपण केली असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे. त्यामुळे 28 तारखेला परत या मुद्द्यावरती जे काही आरक्षणाचा मुद्दा आहे, आरक्षण 50%च्या वरती गेला असल्याचं याचिकाकर्त्याचं म्हणणं आहे आणि हा ओबीसी आरक्षणाचा जो मुद्दा ऐरणीवरती आला आहे त्यामुळे निवडणुकांना स्थगिती मिळणार अशी चर्चा आहे. या मुद्द्यावरती देवेंद्र फडणवीसांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यामुळे 28 तारखेला परत सुप्रीम कोर्टाची सुनावणी असणार आहे. या सुनावणीत आता सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडेच सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे बघूया 28 तारखेला सर्वोच्च न्यायालयाचा काय निर्णय येतो. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण अपडेट व्हिडिओ घेऊन येत असतो. धन्यवाद.